जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। दशक पहिला स्तवननाम, समास पहिला, मंगलाचरण, श्रीराम समर्थ। श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले अजी येथ, श्रवण केल्याने अप्राप्त काय आहे। ग्रंथाच्या सुरुवातीलाच श्रोते श्री सद्गुरू समर्थ रामदास स्वामींना विचारत आहेत की आपण जो ग्रंथ सांगणार आहात त्याचे नाव काय आहे, यात काय सांगितले आहे, आणि हा ग्रंथ श्रवण केल्यामुळे काय लाभ होणार आहे। ग्रंथ नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलिला विशद भक्ती मार्ग। या प्रश्नावर समर्थ सांगतात की या ग्रंथाचे नाव दासबोध असून यात गुरुशिष्यांच्या संवादातून भक्तिमार्गाचे स्पष्ट वर्णन करण्यात आले आहे। नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिलेय वैराग्याचे अलक्षण, बहुधा अध्यात्म निरूपण, निरूपिलेय नवविधा भक्तीचे स्वरूप, ज्ञानाची आणि वैराग्याची लक्षणे सांगून विशेषतः अध्यात्मविदेचे निरूपण यात केले आहे। भक्तीचे नियोग्य देव, निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव। ये ग्रंथीय भक्तीच्या योगानेच मनुष्यास निश्चितपणे ईश्वराची प्राप्ती होते, हाच या ग्रंथाचा मुख्य सिद्धांत आहे। मुख्य भक्तीचा निश्चयो, शुद्ध ज्ञानाचा निश्चयो, आत्मस्थितीचा निश्चयो, बोलिला असे। मुख्यतः भक्तीचे स्वरूप काय, शुद्ध ज्ञान कशास म्हणावे, आत्मस्थितीची लक्षणे कोणती, याविषयीचे निसंदेह प्रतिपादन या ग्रंथात केले आहे। शुद्ध उपदेशाचा निश्चयो, सायोज्य मुक्तीचा निश्चयो, मोक्षप्राप्तीचा निश्चयो, बोलिला असे। या ग्रंथात उत्कृष्ट उपदेश कसा असतो, सायुज्यमुक्ती म्हणजे काय, मोक्षप्राप्ती कशी करून घ्यावी, यांविषयी ठाम मते मांडली गेली आहेत। शुद्ध स्वरूपाचा निश्चयो, विदेहस्थितीचा निश्चयो, अलिप्तपणाचा निश्चयो, बोलिला असे। शुद्ध स्वरूपस्थिती कशी असते, विदेहावस्था म्हणजे काय, अलिप्तपणा म्हणजेच निसंगता कशा प्रकारे मिळवावी हे सांगितले आहे। मुख्य देवाचा निश्चयो, मुख्य भक्ताचा निश्चयो, जीवशिवाचा निश्चयो, बोलिला असे। मुख्य देव कोणता, त्यास कसे जाणावे, जाणता भक्त कसा असतो, जीवशिव यांचे स्वरूप कसे आहे, त्यांच्यात काय भेद आहे, याचे निसंशय प्रतिपादन करण्यात आले आहे। मुख्य ब्रह्माचा निश्चयो, नाना मतांचा निश्चयो, आपण कोण हा निश्चयो, बोलिला असे। मुख्य देव म्हणजे परब्रह्म कशास म्हणावे, आपले खरे स्वरूप काय याविषयीची मते ठामपणे सांगून नाना मतांच्या गुंतागुंतीमुळे मनुष्य कसा चक्रावून जातो, हे त्या मतांचे स्वरूप सांगून स्पष्ट केले आहे। मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण, बोलिले असे। या ग्रंथात मुख्यतः उपासना कशी करावी, कवित्वाची नाना लक्षणे कोणती आहेत, तसेच चातुर्याची विविध लक्षणे कोणती याचे वर्णन आले आहे। मायोद्भतवाचे अलक्षण, पंचभूतांचे लक्षण, करता कोण हे अलक्षण, बोलिले असे। मायेची उत्पत्ती कशी झाली, तिचे लक्षण कोणते, पंचमहाभूतांची लक्षणे कोणती आणि या सर्वांचा करता कोण याविषयीचे विवेचन येथे केले आहे। नाना किंत निवारिले, नाना संशयो छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न, नाना कुशंका, नाना संशय, विविध आशंका आणि विविध प्रश्न यांचे समाधानकारक निरसन या ग्रंथात करण्यात आले आहे। ऐसेय बहुधा निरोपिलेय, ग्रंथगर्भी जे बोलिलेय, ते अवघेंची अनुवादलेय, न वचे किंकदा। या प्रकारे यात अनेक विषयांचे निरूपण केले गेले आहे, पण ग्रंथारंभीच त्या सर्वांसंबंधी कसे काय सांगता येईल। तथापि अवघा दासबोध, दशक फोडून केला विशद, जे जे दशकींचा अनुवाद, ते दशकीय बोलिला। तथापि एवढे म्हणता येईल की हा ग्रंथ 20 दशकांत विभागला गेला आहे व प्रत्येक दशकात 10 समास आहेत। ज्या दशकात जो विषय सांगितला गेला आहे, त्याचे विवरण त्या दशकात केले आहे। नाना ग्रंथांच्या समती, उपनिषदेय वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रेंसहित हा ग्रंथ उपनिषदे, वेदांत, श्रुती तसेच इतरही अनेक ग्रंथांच्या आधारे व मुख्यतः शास्त्रप्रचिती व आत्मप्रचितीच्या आधारे लिहिला गेला आहे। नाना समतीन्वये, म्हणून मिथ्या म्हणता नये, तथापि हे अनुभवासी प्रत्यक्ष आता। खरे तर अनेक ग्रंथांच्या आधारे हा लिहिला आहे म्हणून यास मिथ्या म्हणता येत नाही, हे तुमच्या प्रत्यक्ष अनुभवाला येणारच आहे। मत्सर्य यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती। नाना ग्रंथांच्या समती, भगवद्वाक्यो, जे लोक मत्सराने यास मिथ्या ठरवितात, त्यांच्या हे लक्षातच येत नाही की असे केल्याने ज्या नाना ग्रंथांच्या व भगवद्वचनाच्या आधारे हा ग्रंथ लिहिला गेला आहे, त्यांनाही ते मिथ्या ठरवित असतात। शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूतगीता, वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, येमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादी नाना ग्रंथ समतीस बोलिले येथ भगवद्वाक्ये यथार्थ निश्चयेंसिय। शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूतगीता तसेच वेद आणि वेदांत,
भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत तसेच यांसारखेच अनेक ग्रंथ व मुख्यतः भगवद्वचनाच्या आधारेच यातील विषय मांडले गेले आहेत. भगवद्वाचनी अविश्वासे, ऐसा कोण पतित असे, भगवद्वाक्याविरहित नसे, बोलणे येथीचे भगवद्वचनास अनुसरूनच येथे विषय प्रतिपादन केले आहे आणि भगवद्वाक्याविषयी अविश्वास ज्यास वाटेल, असा क्षुद्र व हीन कोण बरे असणार आहे. पूर्ण ग्रंथ पाहिल्याविण उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान, मत्सरे अकरी. संपूर्ण ग्रंथाचा अभ्यास न करता जो कोणी या ग्रंथात दोष आहेत, असे मानून त्यास नावे ठेवतो, तो केवळ दुरभिमान व हीन मनोवृत्तीमुळे मत्सराधीन होऊनच असे करीत असतो. अभिमाने औठे मत्सर, मत्सरे ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळेय. वृथा अभिमानामुळे मत्सर वाटू लागतो व मत्सरामुळे तिरस्कार उत्पन्न होऊन अत्यंत प्रबळ असा क्रोधाचा विकार त्याचे ठिकाणी प्रभाव गाजवू लागतो. ऐसा अंतरी नासला, कामक्रोधे अखवळला, अहंभावे पालटला, प्रत्यक्ष दिसे. अशा रीतीने कामक्रोध बळावले, म्हणजे त्यांचे अंतरंग दूषित बनते व अहंकाराने त्याचा स्वभाव बदलल्याचे प्रत्यक्ष दिसून येते. कामक्रोधे अलिथाडिला, तो कैसा म्हणावा भला, अमृत सेवितांच पावला, मृत्य राहो. जो कामक्रोधाच्या अधीन झालेला असतो, त्यास भला कसे बरे म्हणावे. अमृत पिण्याने वास्तविक अमरत्व प्राप्त व्हावयास हवे, पण कामक्रोधास वश झाल्यानेच अमृत पिऊनही राहूचे मरण ओढवलेच नाही का. आता असो हे अबोलणेय, अधिकारासारिखे अघेणेय, परंतु अभिमान त्यागणेय, हे उत्तमोत्तम. बरे आता हा विषय राहू दे. या ग्रंथातून ज्याने त्याने आपापल्या कुवतीनुसार जे सार ते ग्रहण करावे. मुख्य म्हणजे अभिमानाचा त्याग करून याचा रसास्वाद घ्यावा, हीच गोष्ट उत्तमोत्तम आहे. मागा श्रोती आक्षेपिलेय, जी ये ग्रंथीय काय बोलिलेय, ते सकळही निरोपिलेय. संकळित मार्गे, ग्रंथारंभी श्रोत्यांनी या ग्रंथात काय आहे असा जो प्रश्न केला होता, त्यासंबंधीचे सर्व विवेचन येथे थोडक्यात केले आहे. आता श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे अमूळ, ये कसरा. आता हा ग्रंथ श्रवण केल्याने काय फळ मिळते या प्रश्नाचे उत्तर असे की, हा श्रवण केल्याने श्रोत्यांच्या मनातील सर्व संशय समूळ नष्ट होऊन त्यांच्या आचरणात तत्काळ फरक पडतो. मार्ग सांपडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायोज्य मुक्तीचे अवर्म, ठाणी अपडे. कुठलेही अवघड साधन करावे न लागता आत्मोन्नतीचा सोपा मार्ग कोणता हे कळून सायुज्यमुक्तीचे रहस्य बसल्या ठिकाणीच अनायासे हाती येते. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे अज्ञान प्राप्ती, ऐसी आहे फळश्रुती. ये ग्रंथीय अज्ञान, दुःख, विपरीत ज्ञान नष्ट होऊन तत्काळ ज्ञान प्राप्ती होते. हीच याची फलश्रुती होय. योगियांचे परम भाग्य, आंग्य बाणे ते अवैराग्य, चातुर्य कळे यथायोग्य, विवेकेन सहित. योगी ज्याला परमभाग्य मानतात, ते वैराग्य अंगी बाणते व अंतर्यामी विवेक उत्पन्न होऊन यथायोग्य चातुर्याची प्राप्ती होते. भ्रांत अवगुणी अवलक्षण, त्यांची होती सुलक्षण, धूर्त तार्किक विचक्षण, समयो जाणती. जे श्रवणापूर्वी अस्थिर अंतःकरणाचे अवगुणी व अवलक्षणी असतात, ते सुलक्षणी, चतुर तार्किक व कुशाग्र बुद्धीचे तसेच वेळप्रसंग पाहून योग्य आचरण करणारे होतात. आळसी तेची साक्षपी होती, पापी तेची प्रस्तावती, निंदक तेची वंदू लागती. भक्ती मार्गासी, जे श्रवणापूर्वी आळशी होते ते उद्योगी बनतात. जे कोणी पापी होते, त्यांना कृतकर्माचा पश्चात्ताप होऊन त्यांची चित्तशुद्धी होऊ लागते. जे कोणी श्रवणापूर्वी भक्तिमार्गाची निंदा करीत असतात, ते आता श्रवणामुळे भक्तीचे महत्त्व कळल्याने तिची प्रशंसा करू लागतात. बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष. भक्ती मार्गेय, बद्ध असतात, ते ग्रंथश्रवणाने मुमुक्षु बनतात. मूर्ख असणारे अतिदक्ष बनतात व भक्तिमार्गाचे अवलंबन केल्याने पूर्वी अभक्त असणारेही मोक्षप्राप्ती करून घेतात. नाना दोष ते नासती, पतित तेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती. श्रवण मात्रेय, केवळ श्रवणाच्या योगे नाना दोष नष्ट होऊन पतितही पावन होतात व त्या व्यक्तींना उत्तम गती प्राप्त होते. नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंच संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे, नासती श्रवणेय. श्रवणाने दृढ देहबुद्धीमुळे होणारे नुकसान, दुःख शोकदी, तसेच कुतर्क व संशय आणि नाना प्रकारचे सांसारिक उद्वेग, अर्थात त्रिताप, पंचक्लेशादी नष्ट होतात. ऐसी याची फळश्रुती, श्रवणे अचुके अधोगती, मनास होय विश्रांती, समाधान. या ग्रंथाची फलप्राप्ती अशी आहे की, केवळ श्रवणाने अधोगती तर चुकतेच, शिवाय मनास सहज संतोषरूपी समाधान लाभून परम विश्रांतीही प्राप्त होते. जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुंसा, तयास त्यांची प्राप्त. ज्याचा जसा भावार्थ असेल त्याप्रमाणे त्यास तसा लाभ होतो. एखाद्याच्या मनात मत्सरादी
वाईट भाव असेल तर त्याच्या भावास अनुसरूनच त्यास फलप्राप्ती होते. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे ग्रंथारंभ लक्षणनाम समास पहिला. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे ग्रंथ